नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. मराठवाडा किचनमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडणारी, झटपट तयार होणारी आणि हॉटेलसारखी चव असलेली मसालादार अंडा करी. कमी साहित्यात, कमी वेळात आणि चवीला म्हणाल ना तर जबरदस्त रेसिपी आहे. तुम्ही ही भात, चपाती किंवा गरमागरम ज्वारीची भाकरी कशासोबतही खाऊ शकता. चला मग आता वेळ न घालवता लगेच आपण अंडा करी बनवायला घेऊया. आता अंडा करी बनवण्यासाठी सुरुवातीला इथे आपल्याला अंडे लागणार आहेत. तर तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवत आहात त्यानुसार तुमच्या सोयीनुसार तुम्ही इथे अंडे घेऊ शकता. इथे मी 1-2 पाण्यानं स्वच्छ यावरती पाणी टाकून धुवून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला गरम पाण्यामध्येही उकडून घ्यायचे आहेत. इथे बघा मी त्यासाठी एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि त्यामध्ये जी अंडी आपण घेतलेली होती ती आपल्याला टाकून घ्यायची आहेत. ही अंडा करी बनवायला अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला जास्तीचा काहीच टास्क करावा लागत नाही. कमी साहित्यात, कमी वेळात बनणारी पण चवीला म्हणाल तर अगदी जबरदस्त अशी लागते. आता अंडे वाफलून घेत असताना तुम्हाला जर अगदी कमी वेळात जर ते उकडून घ्यायचे असतील ना तर त्यामध्ये काय करायचं, वाफलून घेत असताना चमचाभर मीठ टाकायचं. यामध्ये मीठ टाकल्यामुळे अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये आपल्याला हवी तशी अंडी उकडली जातात. इथं बघा एक 5 मिनिटामध्येच मी व्यवस्थित अशी मीठ टाकल्यामुळे अंडी उकडून तयार झालेली आहेत. मी गॅस बंद केलेला आहे आणि एका डिशमध्ये ही अंडी आपली उकडलेली काढून घेतलेली आहेत. आता तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, यासाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे. भाजलेले खोबरे घेतलेले आहे, थोडंसं अद्रक, लसण आणि भरपूर अशी कोथिंबीर देठासहितच घेतलेली आहे. ज्या काड्या आहेत ते आपल्याला हिरवं वाटण बनण्यासाठी खूप अशा चवीला छान लागतात, त्यामुळे काड्यासहितच यामध्ये कोथिंबीर वापरा. थोडंसं पाणी घालून या पद्धतीनं याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला वरच्या या अंड्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित अशी आपल्याला ही कट करून घ्यायची आहेत. मराठवाडा किचनमध्ये रोज आपण हेल्दी, पौष्टिक, नवनवीन, कमी साहित्यात, कमी वेळात बनणाऱ्या रेसिपीज बनवत असतो. तुम्हाला या रेसिपीज पाहायला कशा वाटतात ते तुम्ही माझ्याबरोबरती कमेंट करून शेअर करू शकता किंवा मग तुमची अंडा करी बनवण्याची पद्धत कशी आहे ते सुद्धा मला तुम्ही शेअर करू शकता. इथं या पद्धतीनं मधून मी काप करून घेतलेले आहेत. या पद्धतीनं अंडे कट करून घेतल्यामुळं काय होतं, अंड्याला पूर्ण जो आपण मसाला ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ती पूर्ण लागते आणि खाण्यासाठी त्याची चव आणखीन वाढते. आता इथे फोडणीची तयारी करायची आहे. त्यासाठी मी एक म्हणजे कढई घेतलेली आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. आता तेलाचं प्रमाण तुमच्या म्हणजे आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी 2 चमचे तेल वापरलेलं आहे. त्यासाठी बारीक चिरलेला अगदी कांदा टाकून घेतला. तो सुद्धा मंद आचेवर व्यवस्थित असा परतून घेतला तांबूस रंगाचा होईपर्यंत आणि त्यामध्येच 1 वाटी बारीक चिरून घेतलेला आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. अंडा करी बनवत असताना कांदा आणि टोमॅटो यामध्ये टाका, कारण चवीला तुम्हाला काहीतरी वेगळी चव जाणवेल आणि ज्यावेळेस परत कधी तुम्ही अंडा करी बनवाल ना त्यावेळेस नक्की तुम्ही हीच पद्धत वापराल. एवढी चवीला छान बनते. इथं बघा आता मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित कांद्यासोबत टोमॅटो सुद्धा परतून घ्यायचा आहे. तुम्ही इथं आता काप करून तुम्हाला टोमॅटो टाकायचे नसतील तर ग्रेव्ही सुद्धा टाकू शकता. आता जे हिरवं वाटण आपण बनवून घेतलं होतं का नाही ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता ह्या हिरव्या वाटणाला आपण अगोदर भाजून घेतलेलं नाही, जे साहित्य आपण हिरवं वाटण बनवण्यासाठी वापरलेलं होतं, त्यामुळे आता आपल्याला थोडंसं हे जास्तीचं परतून घ्यायचं आहे. कमीत कमी एक 10 मिनिट तरी याला व्यवस्थित असं मंद आचेवर परतून घ्या आणि जर हे तुम्ही साहित्य भाजून घेतलेलं असेल तर याला जास्त काही परतण्याची आवश्यकता नाही. आता यामध्ये बेसिक असे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहे. 1 चमचा धना पावडर, थोडीशी आपण पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि 2 चमचा आपला जो रेग्युलर भाज्याचा काळा मसाला असतो तो टाकला. बेडगी मिरची अर्धा चमचा टाकून घेतली. जास्तीचे काहीच मसाले यामध्ये वापरण्याची आवश्यकता नाही. इथं बघा आता आपल्याला सगळे हे मसाले परतून घ्यायचे आहेत. नेहमी कोणत्याही भाजीचे जर मसाले तुम्ही परतत असाल ना तर त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं कोमट करून पाणी टाकायचं, म्हणजे मसाले अजिबात करपले जात नाहीत. इथं बघा 1 वाटी मी अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत. आपले मसाले व्यवस्थित असे परतल्यानंतर जे आपण कट करून घेतलेले अंडे होते ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. आता हा जो मसाला ग्रेव्ही आपण बनवून घेतलेली आहे की नाही, इतर भाज्यासाठी सुद्धा तुम्ही व्हेज
किंवा मग चिकन मटन जे काही बनवत आहे ना फ्राय, त्यासाठी तुम्ही हे वाटण बनवून म्हणजे वापरू शकता. याने अप्रतिम अशा भाज्या लागतात. आता इथे बघा, जे आपण मधून कट करून घेतलेली अंडी होती की नाही, ती आपण यामध्ये टाकून घेतलेली आहेत. आता याच पद्धतीनं तुम्ही अंड्याची रस्सा भाजीसुद्धा बनवू शकता. आता ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीनं रस्सा भाजी बनवणार आहोत, त्यावेळेस काय करायचं, गरम करून यामध्ये थोडं जास्तीचं पाणी टाकून घ्यायचं आणि या पद्धतीनं जर अंडा करी तुम्ही बनवत असाल, तर थोडंसंच मसाले परततानाच यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. जास्तीचा पाण्याचा वापर करायचा नाही. इथं बघा, आता आपण याला हलकीशी एक उकळी घेणार आहोत. कारण यामध्ये अंडे आपण वाफलून घेऊन टाकलेले आहेत, त्यामुळे आपल्याला जास्त काही शिजवत बसण्याची आवश्यकता नाही. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना, तर मराठवाडा किचनच्या पद्धतीनं जर ही अंडा करी बनवली ना, तुमचीसुद्धा अंडा करी परफेक्ट बनल्याशिवाय राहणार नाही. आता आपल्याला याला हलकीशी उकळी आल्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. नेहमी कोथिंबीर भाज्यामध्ये टाकल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा. कारण जो कोथिंबीरीचा फ्लेवर असतो तो त्या भाज्यांना छान असा बसतो आणि काहीतरी नवीन भाज्यांची चव थोडीशी वेगळी जाणवते. इथे बघा, आता आपण एका बाउलमध्ये तयार करून घेतलेली अंडा करी काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता, याला कलरसुद्धा अतिशय छान असा आलेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही अंडा करी ते मला कमेंट करून सांगा. चॅनलला मात्र आपल्या तुम्ही जर आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे काय होईल, तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन पारंपरिक रेसिपीज बनत आहेत त्या पोचतील आणि घरी बसून या सगळ्या रेसिपीचा तुम्ही आनंद घेऊ शकताय. चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन आणि हटके रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.